काय एवढं सांगा मॅडम काय साहेब घ्यायची माळी साहेब ಇಲ್ಲ ನೀವು ತೋರಿ ಎಷ್ಟು ನಾಗರಿಕ ಬಾಬಣ್ಣ ಬರ್ರಿ ಮಾಳಿ ಬಾಬಣ್ಣ ಕೋಳಿ ಬರ್ರಿ ಬರ್ರಿ ನಡ್ರಿ ಕೈ ಬಿಡ್ರಿ ಸಾಹೇಬ್ ತುನ್ಗೆ ಹಾಕಿ इकडे सर हिंद क्रॉस हिंद क्रॉस मध्ये राहा सगळे फोटो मध्ये आले जरा असो ओ डेपुटी व्यवस्थित जरा इकडे इकडे प्लीज टेक दादा इकडं दिवस काय ಇದು ಸೋಯಲ್ ಏನು ಚೆನ್ನಾಪ ಸಿಂಹಾಸನ ಇತ್ತು ಇದು ಅಮೌಂಟ್ ಪೂಜಾ ಆಗುತ್ತೆ गुरुपौर्णिमेला पूजा होते ते गुरुपौर्णिमेला पूजा होते ना त्यांची त्या दिवशी येतात ಗುರುಗಳಿಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಇವ್ರು ಹೇಳೋಣ ಗುರುಗಳು ಹೇಳತ್ತಿಲ್ಲ ಮುಂದಾಗಿ ಹೇಳಬೇಕಲ್ಲ ಅಪ್ಪ ಹೇಳಕತ್ತ ನೋಡ್ರಿ आणि त्याला लगेच तात्काळ प्रतिसाद देऊन दादाने अत्यंत अल्पावधीतच या ठिकाणी एक सभा मंडप मंजूर केलेलं आहे. त्यानिमित्तानं मी या अक्कमादी मठाच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यानंतर आता सध्या जे भूमिपूजन केलेलं आहे त्या प्रतापराव गुजर स्मारकामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी दादांनी या ठिकाणी 20 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. तसेच आता आपल्या अक्कमादी मठाजवळ मठात या ठिकाणी 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. तसेच या ठिकाणी आपण बस स्टँड जवळ दुर्गा माता मंदिर येथे देखील 10 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. म्हणजे दादांनी ज्या ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये आश्वासन दिलेले होते त्यापेक्षाही जास्त या ठिकाणी दादांना निधी आपल्या गावाला उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच या ठिकाणी पूर्वी जर पाहिलं तर उमराणी गावातून जाणारा रस्ता अतिशय बाद झालेला होता आणि कायमस्वरूपी मागणी करून सुद्धा यापूर्वीचे खासदारांना मागणी केलेली होती, आमदार साहेबांना मागणी केलेली होती. मग आमदार साहेब असताना जगताप साहेब असताना उमराणी गावाला आमची त्यावेळेस बॉडी होती. आम्ही मागणी करूनही त्याकडे आम्हाला 5 लाख रुपये देखील फंड आमच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये दिला नाही. परंतु दादांनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 कोटीच्या वर 2 ते 2.5 कोटीच्या वर या ठिकाणी उमराणी परिसरामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानिमित्तानं मी पुन्हा एकदा तसेच गुळूर उमराणी सामळवाडी रस्ता अतिशय खासदार फंडातून मागणी केली होती. पूर्वीपासून मागणी होत होती कायमस्वरूपी हा रस्ता होण्यात यावा. कारण का येथून उमराणीनंतर कोटेली म्हणजे कर्नाटकाला जोडणारा जो रस्ता आहे हा रस्ता होत नव्हता. तरी देखील दादांनी विशेष करून या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून त्या कायम रीतीने पाठपुरावा करून या ठिकाणी हा देखील रस्ता मंजूर करून घेतलेला आहे. आणि याचं श्रेय संपूर्ण हे आपल्या विक्रम दादांना जातं. कारण का बऱ्याच अंशी या ठिकाणी काम करत असताना कोणत्या विभागातून निधी आपल्याला उपलब्ध करून घेता येईल
प्रत्येक दलित वस्ती फंड असू देत किंवा विशेष घटक असू दे, DPDC असू देत, ज्या माध्यमातून निधी मिळवतात त्या माध्यमातून निधी मिळवण्याचं काम हे दादांनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी केलेलं आहे. त्या निमित्ताने मी पुन्हा अशा एकदा त्या उमराणी बुळूर तसेच सिंदूर पुलाची जे आम्ही पंचसूत्री अगोदर मागणी केलेली होत्या. दादांनी ज्यावेळेस प्रचार सभा चालू झाली होती आम्ही प्रामुख्याने 5 मागण्या केलेल्या होत्या. एक म्हणजे बुळूर, उमराणी आणि कोटलगी रस्ता याची मागणी केली होती. दुसऱ्यांदा आम्ही मागणी केली होती की या ठिकाणी प्रतापराव गुजर स्मारकासाठी निधी देण्यात यावा. त्यानंतर तिसरी मागणी केली होती की पांडेवाडी या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही सभामंडप झालेला नाही आणि पांडेवाडीसाठी सभामंडप मंजूर करून देण्यात यावं. त्यानंतर चौथी मागणी केलेली होती की हा जो रस्ता आहे म्हणजे सिंदूर जो रस्ता आहे तो एक मागणी केलेली होती. आणि त्यानंतर सिंदूर आणि उमराणी गावाला जोडण्यासाठी पावसाळ्यामध्ये पुलामध्ये पाणी साठल्यामुळं लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता नव्हता. पलीकडे उमराणीची पण शेती आहे, अलीकडे सिंदूर लोकांची पण शेती आहे आणि हा रस्ता बंद झालेला होता. आणि दादांना आम्ही फक्त त्या ठिकाणी मागणी केली होती की आम्हाला एक 10 लाख रुपये द्या. एकदा मिटिंग 10 लाख रुपये द्या. दादाने त्या ठिकाणी कमीत कमी 2.25 कोटीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्याच्या मोठा पूल या ठिकाणी निर्माण करून दिलेला आहे. आणि सिंदूर उमराणी हे दोन्ही गावाला जोडण्याचं काम हे दादाच्या विशेष प्रयत्नातून झालेलं आहे या ठिकाणी नमूद करू इच्छितो. म्हणजे दादाने जे आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनाची पूर्तता या 5 वर्षामध्ये केलेले आहे. म्हणजे फक्त आश्वासनं दिलेली नाहीत, फक्त वचनपूर्ती करणारा आमदार जर कोण असतील तर आपले हे लोकप्रिय विक्रमदादा सावंत आहेत या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आणि येथून पुढील कालावधीमध्ये देखील आपण सर्वांनी देखील दादाने आपल्याला ज्या पद्धतीने मागणी केलेली आहे त्या पद्धतीने देण्याचं काम केलेलं आहे. पुढील कालावधीमध्ये आपण सर्वांनी भरघोस मतांनी की आता आपण ज्या पद्धतीनं लोकसभेला दाखवून दिलेलं आहे त्याही पेक्षा जास्त या ठिकाणी विधानसभेला मोठा प्रयत्न करून आणि अतिशय मोठ्या मताधिक्यानं दादांना विजयी करूया आणि पुन्हा एकदा दादांना विधानसभेमध्ये आपण पाठवूया असं मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि एकच मिनिट की मठाच्या वतीनं दादांनी त्यांनी सत्कार स्वीकारावा मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांना पण सुद्धा काही पण काय त्यानंतर या ठिकाणी पिराणा माळे यांचा सत्कार त्यानंतर DCC बँकेचे संचालक रामअण्णा सरगर यांचा सत्कार देखील त्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. नंतर अतिशय धडाडीचे जत तालुक्याचे आपले नगरसेवक भूपेंद्र दादांचा सत्कार त्यांना पाण्याने करावा असं मी विनंती करतो. आणि माळी साहेबांचा सत्कार या ठिकाणी चन्नापाण्याने करा असं मोकळ चार गाव आहे 4 उद्घाटन